आपण निराश करतो, जो आपण रोडत होतो तो परमेश्वर आपण आसून पुरतो हो, त्या परमेश्वर आपण आदर करते, त्या परमेश्वर आपण पुकारते का प्रभू तुम्हा आसून उसी टाकतो याबद्दल तो नाव धन्यवाद हो पिता, ओ तुम्हाला शांती देतो याबद्दल तो नाव धन्यवाद हो पिता, ओ तुम्हाला चंगाई देतो याबद्दल तो नाव धन्यवाद हो पिता. थैंक यू जीसस, हालेलुया. येशुआ प्रार्थना बनाई रहिलो है याबद्दल तो नाव धन्यवाद से पिता. ओ आम्ही आराधना तू स्वीकार कर रहिलो है याबद्दल तो नाव धन्यवाद से पिता. आम्हा विश्वास खोजे का पिता, आराधना तू प्रत्येकारी बोललो है प्रभुजी, ओ प्रत्येकाल तू ये एक त्या आत्मा अभिषेक देला है याबद्दल तो नाव धन्यवाद से पिता परमेश्वर. ओ धन्यवाद से पिता परमेश्वर, आम्ही आराधना तू स्वीकार को याबद्दल तो नाव धन्यवाद से पिता. आम्ही बाठा जीन प्रभु शुद्ध आत्मा मुक्ता येशू प्रभु तो नाव प्रार्थना करून तो स्वीकार को पिता बाठे जमीन बोलू आमेन. हालेलुया. यावेळेस आज शेवटचं सेशन आहे या उपवास प्रार्थनेचं, आणि विश्वास ठेवू की ज्या वचनाला आपण सुरुवात केलेली आहे ते वचन परमेश्वर आपल्याला इथं शिकवेल. मला माहिती पूर्णपणे नाही होणार ते, कारण देवाचं वचन कधीच आपण पूर्ण शिकू शकत नाही, कारण ते खूप महान आहे, खूप अद्भुत आहे, खूप गहन आहे, आणि म्हणून त्याच्यातून कितीही काढलं तरी ते कमीच आहे. आणि म्हणून जे परमेश्वर आज आपल्याशी बोलेल, जेवढं प्रभू मला देईल मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आमेन. आणि वेळेत आपण सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू, कारण आज आपल्याला प्रभू भोजमध्ये पण जायचंय. म्हणून जसं वचन संपतंय त्यानंतर आपण प्रभू भोजमध्ये जाऊ. मग ह्यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ. आपले डोळे आपण बंद करू आणि एक छोटीशी प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी थोर दयाळू देवा, प्रभू तुला धन्यवाद. एक सुंदर समय तू आम्हाला दिला त्याबद्दल आभार मानतो. माझ्या देवा, गीत गाऊन आम्ही तुझी स्तुती केली, कारण तू त्या योग्य परमेश्वर आहे, ती मान्य कर. आणि माझ्या देवा, तुझी उपस्थिती जी आमच्यामध्ये आहे त्याच उपस्थितीद्वारे आज तू आमच्याशी बोल. हो प्रभू, आम्ही तुझी वाणी ऐकू इच्छितो, तुझा आवाज आम्ही ऐकू इच्छितो, तुझी इच्छा आम्ही जाणू इच्छितो. माझ्या देवा, मी जसा आहे तसा तुझ्या चरणी येतो दे बाप्पा. माझ्यामध्ये योग्यता नाही, पण ती योग्यता देणारा परमेश्वर तूच आहे, आणि मी तुझ्याकडे मागतो. मी माझं मुख उघडतो, तुझ्या वचनाने मला भर दे बाप्पा. तुझे शब्द मला दे परमेश्वरा. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. तूच दिसावा, तुझंच नाव उंच व्हावं, तूच गाजवला जावा ख्रिस्ता, असं होऊ दे परमेश्वरा. मी केवळ माध्यम आहे, एक मातीचं भांड आहे प्रभू, तुझ्या गौरवासाठी उपयोगी कर. पवित्र आत्मा मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर. ज्या ज्या कानापर्यंत तुझं वचन जाईल ते प्रत्येक वचन त्या अंतकरणात शिरू दे आणि काम करू दे. धन्यवाद. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. परत एकदा ज्या वचनाने आपण सुरुवात केली होती शुक्रवारी, तेच वचन आपण वाचून घेऊ. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 7. फसू नका. पौल म्हणतो फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण देवाचा उपहास व्हायचा नाही. देवाचा उपहास याचा अर्थ होतो देवाची थट्टा, देवाची मस्करी, देवाची चेष्टा व्हायची नाही. परमेश्वर ठट्टों में नहीं उड़ाया जाता.
देवाचं वचन म्हणतं. म्हणून जो देवाला फसवायला जातो तो स्वतःच फसतो, हे आपण परमेश्वराच्या वचनातून बघतोय. बरोबर आहे ना? की ज्या व्यक्तीने देवाला फसवण्याचा प्रयत्न केला, आपण अशा व्यक्तीबद्दल शिकतोय की तो व्यक्ती असा फसला की धड त्याला पुढेही जाता येत नाही आणि मागेही येता येत नाही. अशी परिस्थिती त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये झाली. काय नाव आहे त्या व्यक्तीचं? योना. ज्या योनाबद्दल आपण बघतोय, त्याला असं वाटलं मी देवापासून दूर पळून जाईल, पण ऍक्च्युली तुम्हाला माहिती का, जेवढे तुम्ही देवापासून दूर पळतात ना तेवढे देवाच्या नजरेमध्ये येतात. समजतंय का? जेवढे तुम्ही देवाच्या पासून काय करण्याचा प्रयत्न करतात, दूर पळतात ना, तेवढे तुम्ही देवाच्या नजरेत अजून येतात. मनुष्याने कधीच हा विचार करायला नको की मी देवापासून दूर पळेल. ज्याच्या मनात हा विचार आला, समजून घ्यायचं देवाचं लक्ष अजून तुझ्याकडे तू ओढशील आणि मग देवाचं लक्ष तुझ्याचकडे राहील. का? कारण तू काय विचार करतोय? पळण्याचा. मला काय विचार करतोय? पळण्याचा. हा, म्हणून देवाचं लक्ष जर आपल्याकडे जास्त केंद्रित करायचं असेल ना, तर देवाला माहिती, मग जर एखादा पळायचा प्रयत्न करेल ना, परमेश्वरला माहिती अशा ठिकाणी फसवतो परमेश्वर की धड तू पुढेही पळू शकत नाही आणि मागे येऊ शकत नाही. योनाच्या जीवनामध्ये तीच परिस्थिती होती. आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या योनाच्या जीवनामध्ये की काय काय घडलं. काल रात्री पण आपण पाहिलं की ज्या वेळेस त्या लोकांनी त्याला उठवलं, चिठ्ठी निघाली की कोणामुळे हे संकट आलं, तर कोणामुळे संकट आलं होतं? योनाची चिठ्ठी. योनाचं नाव कोणत्या यादीमध्ये होतं? लोकांना वाचवणाऱ्यांच्या का संकटात टाकणाऱ्यांच्या? एक देवाचा दास असून त्याचं नाव कोणत्या यादीत आहे? लोकांना संकटात टाकणाऱ्यांच्या. आणि म्हणून ज्या वेळेस एखादा दास परमेश्वराला फसवतो ना, तर तो देवाला लोकांना वाचवणाऱ्यांच्या यादीमध्ये नाही सापडत, तो लोकांना संकटात टाकणाऱ्यांच्या यादीमध्ये सापडतो. दुसरी गोष्ट काल रात्री आपण पाहिली होती की योनाला ते लोक विचारतात की योना तू कुठून आला, तुझा धंदा काय? योनाला पाहून त्यांना अजिबात वाटलं नाही की हा सेवक आहे, हा संदेष्टा आहे, हा भविष्यवक्ता आहे. नाही, कारण योनाने जे काम केलं होतं किंवा ज्याच्यामुळे संकट आलेलं आहे, त्यांना माहिती होतं की याच्यामुळे संकट आलेलं आहे, 100% हा काहीतरी चुकीचा धंदा करून आलेला आहे, काहीतरी काळा धंदा करून आलेला आहे. आणि म्हणून ते योनाला विचारतात तुझा धंदा. ज्या वेळेस एखाद्या देवाच्या दासाला जो देवाला फसवतो ना, लक्षात घ्या, तो देवाची सेवा नाही करत, तो काय करतो? सेवेचा धंदा. आपण काल रात्री पाहिलं, सेवा नाही येते, सेवेचा धंदा. आणि म्हणून त्या ठिकाणी योनाला म्हटलंय की तुझा धंदा काय? आता पुढे आपण वाचू, त्याच वचनाच्या पुढे आपण जाऊ. योना याचा पहिला अध्याय वचन 9 पासून पुढे वाचा. तो त्यांना म्हणाला, आता नीट लक्ष द्या. योना त्यांना म्हणाला, मी इब्री आहे. मी इब्री आहे. स्वतःची ओळख तो सांगतोय, लक्षात घ्या. मी इब्री आहे. ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. ज्या देवाने पृथ्वी आणि समुद्र हा निर्माण केला त्या परमेश्वराचा मी काय आहे? उपासक आहे. हा, पुढे वाचा. तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली. आणि जेव्हा त्या लोकांनी ह्या गोष्टी ऐकल्या तर बायबल असं म्हणतं त्यांना खूप भीती वाटली. ते त्याला म्हणाले, आणि ते त्याला म्हणाले, तू हे काय केलेस? तू हे काय केलेस? तो परमेश्वरासमोरून पळून चालला आहे हे त्यांना कळले. तो परमेश्वरासमोरून पळून चाललाय हे त्यांना कळले. म्हणून ते काय म्हणाले त्याला? तू हे काय केले? बोला, तू हे काय केले? हालेलुया. विधर्मी लोक जे देवाला नाही ओळखत आहेत, ते योनाची गोष्ट जेव्हा ऐकतायत ना की हा देवाला फसवून आलेला आहे, तर त्यावेळेस त्यांनी योनाला काय प्रश्न केला? तू हे काय केले? योना, तू देवाचा सेवक आहे तरी तुला कळत नाही तू काय केलं. पण जे लोक देवाला ओळखत नाही ना, ते बघतायत तुला आणि ते विचार करतायत तू हे काय केलं. बऱ्याचदा मनुष्य पाप करतो पण त्याला नाही कळत की मी काय केलं, पण त्याच्यामुळे ज्यांना भोगावं लागतंय ना त्यांना कळतं यांनी काय केलं. समजतंय का? कारण एकटा योना पापात नव्हता पडलेला ना, अडचणीत नव्हता सापडलेला, सगळी जहाज अडचणीत सापडलेली होती. कोणामुळे? म्हणून ते लोक म्हणतात तू हे काय केलं. एक सेवक, एक व्यक्ती जेव्हा पापामध्ये पडतो ना, तो एकटा पापात पडतो, बरोबर आहे, पण तो अनेकांना त्रासामध्ये घेऊन येऊ शकतो, अनेकांना संकटामध्ये आणू शकतो. म्हणून ते लोक म्हणतात तू हे काय केलं. लक्षात घ्या, हाच प्रश्न त्या ठिकाणी योनाला ते लोक विचारतात, तू हे काय केलं. योनाला वाटलं काय केलं? मी फक्त पळून आलो ना, दुसरं काय केलं? नाही योना, तू फक्त पळून नाही आला. पहिली गोष्ट, तू देवाच्या विरोधात वागला. काय केलं? तू हे काय केलं? तू देवाच्या विरोधात झाला. दुसरी गोष्ट, तुझ्या जहाजामध्ये बसला ना, त्या सगळ्या जहाजाला संकटात आणलं. समजतंय का? म्हणून ते लोक म्हणतात तू हे काय केलं. तुला वाटतं फक्त पळून चाला. नाही,
तू अनेकांना तुझ्यामुळे संकटात आणलं. आणि तिसरी गोष्ट, निनवेच्या लोकांच्या उद्धारासाठी तू अडखळण झाला. काय झाला? निनवेचे लोक जे तारण प्राप्त करणार होते त्या लोकांसाठी तू अडखळण झाला. म्हणून ते म्हणतात तू हे काय केलं. हाच प्रश्न देवाने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये विचारलेला आहे. कोणता? तू हे काय केलं. कोणाला विचारलं माहिती का? कोणाला? आदामाला नाही विचारलं. आदामाला नाही विचारलं, हवेला विचारलं. कोणाला विचारलं? काढा वचन काढा. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 8 पासून पुढे वाचा. यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता, ज्या वेळेस आदाम आणि हवेने फळ खाल्लं आणि ते पापात पडले, बायबल असं म्हणतं त्याच्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला एदेन बागेमध्ये. परमेश्वर देव बागेत फिरत होता आणि परमेश्वर देव एदेन बागेमध्ये आला. त्याचा आवाज त्यांना ऐकू आला. आणि आदाम आणि हवेने परमेश्वराचा आवाज ऐकला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली. लक्षात घ्या, लपून गेली. जसा योना लपला होता ना जहाजाच्या तळाशी जाऊन, की देवाने आम्हाला पाहू नये, मला पाहू नये, तशीच आदाम आणि हवा सुद्धा पाप केल्यानंतर काय केली? स्वतःला त्यांनी काय केलं? लपवलं. लपली ती झाडांमध्ये जाऊन. पुढे वाचा. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? देवाने आदामाला हाक मारली आणि म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय? देवाला कळलं की यांनी फळ खाल्लेलं आहे, तू ते फळ खाल्लंस काय? आदाम म्हणाला, आदाम काय म्हणतो बघा. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस, हे प्रभू मी नाही खाल्लं, पण जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. तिने मला दिलं आणि मी ते खाल्लं. नीट लक्ष द्या. हे झाल्यानंतर पुढे काय झालं? परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला. मग आदामाला परमेश्वर काय नाही बोलला. परमेश्वर कोणाकडे वळाला? स्त्रीकडे, हवेकडे वळाला. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केलेस? हाच प्रश्न योनाला परमेश्वराने त्या ठिकाणी लोकांनी विचारला. हे तू काय केलेस? तोच प्रश्न उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देव हवेला विचारतोय, हे तू काय केलेस? हवा काय उत्तर देते? वाचा. स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तिचं उत्तर काय? हे तू काय केलेस विचारलं, मी फळ खाल्लं. काय बोलली ती? सर्पाने भुरळ घातली म्हणून मी काय केलं? परमेश्वर तुला जे विचारतोय ना, तू काय केलं? फळ खाल्लं हे उत्तर नाहीये त्याचं. हवा, तू जेव्हा फळ खाल्लं ना त्याच्यानंतर काय झालं माहिती का? आदाम पण पापात पडला. नुसता आदाम नाही पापात पडला, हवा, सगळी मनुष्य जात पापामध्ये पडली. एवढंच नाही झालं, हवा त्याच्यानंतर एदेन बाग सोडावी लागणार आहे तुम्हाला. एवढंच नाही झालं, तुम्ही कधी मरणार नव्हते, आता मरण तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. आणि एवढंच नाही, तुम्हाला वाचवण्यासाठी देवाला एकुलता एक पुत्र द्यावा लागणार आहे. म्हणून देव विचारतो, तू हे काय केलं? ती म्हणते, मी फक्त फळ खाल्लं. काय केलं? फळ नाही खाल्लं. तू एवढ्या गोष्टींना जबाबदार झालेली आहे. सगळ्या मनुष्य जातीला पापात पाडण्यामागे तू आहे. एदेन बाग सोडण्यामागे तू आहे. येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवून त्याचं रक्त सांडण्यासाठी जबाबदार तू आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो, हे तू काय केलंस? लक्षात घ्या. आपल्याला वाटतं मी काय केलं? मी फक्त फळ खाल्लं, मी एवढंच केलं, मी फक्त पळून चाललो होतो. नाही, त्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत. लक्षात घ्या. हवेला वाटत होतं मी काहीच मोठं पाप नाही केलं, मी फक्त एक फळ खाल्लेलं आहे. नाही, हवेच्या एका फळ खाण्याने अनेक गोष्टी झाल्या. आणि म्हणून परमेश्वर तिला पण म्हणतो, हवा तू हे काय केलं? समजतंय का? एक व्यक्ती, एक सेवक जर चुकतो ना, देवाला विरोध करतो ना, देवापासून पळून जातो ना, देवाला फसवतो ना, तुम्हाला वाटतं, त्याला वाटतं की मी पळून गेलो, मी एवढं काय केलं? पण तुम्हाला माहिती, त्याच्यामुळे अनेक लोक पापात पडतात, त्याच्यामुळे अनेक लोक दिशा भटकतात, त्याच्यामुळे अनेक लोक अडखळतात, त्याच्यामुळे अनेक लोक चुकतात. परमेश्वर ह्या गोष्टी का खपून घेत नाही? कारण देवाला माहितीये, एक चूक तुमची जी आहे ना, ती अनेकांना डुबू शकते, अनेकांना त्या ठिकाणी नाशाकडे घेऊन जाऊ शकते. आणि म्हणून त्या ठिकाणी योनाला पण त्या लोकांनी प्रश्न केला, योना, हे तू हे काय केलं? तू देवाचा दास होता ना, मग तू हे का केलं? कशा पद्धतीने तुला नाही कळलं? का देवाने तुला निवडलेलं होतं ना, तुला पाचारण केलेलं होतं ना, मग तू हे काय केलं? हवेला परमेश्वर तेच म्हणतोय, मी एदेन बाग दिली ना तुला, सगळे फळं खायला दिले ना तुला, मग हे काय केलं? सगळे अधिकार तुमच्या हातामध्ये होते ना, मग तू हे काय केलं? सगळे आशीर्वाद मी तुम्हाला दिले, माझे लेकर मी तुम्हाला मानत होतो ना, मग तुम्ही हे काय केलं? हालेलुया.
अरे एवढंच नाही, परमेश्वराला लगेच, तुम्हाला माहिती ज्या दिवशी आदाम आणि हव्वाने पाप केलं ना त्या दिवशी लगेच देवाने काय विचार केला असेल माहिती का? यांना आता एदेनातून तर बाहेर काढायचंच आहे, यांना मरण तर सोसावं लागणारच आहे, यांच्या मरण यांच्या जीवनामध्ये. त्याच क्षणी देवाने एक योजना केली. काय? यांना कसं वाचवलं जाईल. समजतंय का? योना पापात पडला ना, योनाने पाप केला, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण तुम्हाला माहिती का देवाने ना योनाला वाचवण्याची योजना पण अगोदरच बनवून ठेवलेली होती. समुद्रात गेल्यानंतर नाही, समुद्रात पडण्याच्या अगोदर मासा सिद्ध होता. परमेश्वराला माहिती होतं ना हा किती काळ टिकेल त्या समुद्रामध्ये, हा किती वेळ टिकणार आहे त्या समुद्रामध्ये. 1 मिनिटाच्या वर तो श्वास नाही घेऊ शकणार, 1 मिनिटाच्या वर तो जगू नाही शकणार त्या समुद्राच्या पाण्यामध्ये, कारण समुद्र खवळलेला होता. देवाला माहिती होतं ना 1 मिनिट नाही राहू शकत, त्याच्या अगोदर परमेश्वराने त्याला वाचवण्याची योजना करून ठेवलेली होती. आदामाने हव्वाने पाप केलं ना त्याच क्षणी परमेश्वराने योजना केली. आता मग पर्याय नाही, मला कोणाला द्यावा लागेल? माझ्या एकुलता एका होण्यासाठी. म्हणून तर परमेश्वर हवेला विचारतो ना, तू हे काय केलं? अगं तुला नाही माहिती हवा या फळ खाण्यामुळे आता माझा एकुलता एक पुत्र मला पाठवावा लागेल. आणि नुसता पाठवावा नाही लागणार, त्याला द्यावा लागेल. स्वतःचं शरीर देईल तो, स्वतःचं रक्त देईल तो, स्वतःचं शरीर उधळलं जाईल, त्रास होईल, वेदना होतील, क्रूस सहन करावा लागेल, अपमान सहन करावा लागेल, निंदा सहन करावी लागेल, रक्त सांडावं लागेल, या सगळ्या गोष्टी होतील. तू हे काय केलं? एक पाप. तुम्हाला माहिती बऱ्याच गोष्टी करतं, एक पाप बऱ्याच गोष्टींना त्या ठिकाणी जन्म देतं. आणि म्हणून परमेश्वर हा प्रश्न करतोय हवेला, हवा तू हे काय केलं? ते विधर्मी लोक त्या ठिकाणी ह्याच प्रश्न योनाला करतायत की योना तू हे काय केलं? लक्षात घ्या प्रियांनो, एक पाप जे आहे ना त्याची किंमत तेवढीच आहे जी 1000 पापांची आहे. समजतंय का? कळते का? असं नाहीये की मी 10 पाप केले त्याची किंमत वेगळी आहे आणि 1 पाप केलं त्याची किंमत वेगळी आहे. बिलकुल नाही. तुम्ही 1 पाप करा तरी त्याची किंमत येशूचं रक्त आहे, तरी त्याची किंमत येशूचं शरीर आहे, तरी त्याची किंमत वधस्तंभ आहे, तरी त्याची किंमत क्रूस आहे. तुम्ही 1000 पाप करा तरी त्याची किंमत तीच आहे. पाप ते पाप आहे. मग मी 1 जरी करत असेल ना तरी मी येशूला वधस्तंभावर खेळतो. मी 1 पाप करतो ना तरी मी येशूचं रक्त सांडतो. मी 1 पाप करतो ना तरी मी येशूला उधळतोय. मी 1 पाप करतोय ना तरी मी येशूला छळतोय, तरी मी येशूला त्रास देतोय, कारण ते 1 पाप येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळतो. हवेने 10 पाप नाही केले, आदामाने 100 पाप नाही केले, 1च पाप केलं होतं त्यांनी, 1च पाप. पण त्या 1 पापाचं तुम्हाला माहिती मोबदला काय होता? येशू ख्रिस्ताचं शरीर, येशू ख्रिस्ताच्या असह्य वेदना, मोजता येणार नाही एवढ्या जखमा त्याच्या शरीरावर. 1 पापाची किंमत. लक्षात घ्या. मला वाटतं मी काय चुकीचं करतो, 1 झाली ना गोष्ट लगेच पाप करायचं आणि क्षमा मागायची. आपण सोपं आहे आपल्याला, पाप करायची आणि काय मागायची? बोला ना, काय मागायची? क्षमा मागायची. पायात जर काटा घुसला किंवा ना एखाद्या ठिकाणी ठेच लागली तुमच्या अंगठ्याला, जखम होते ना, जखम होते की नाही? जखम बरी व्हायला आज जखम झाली उद्या बरी होईल का? बोला, बरी होईल का? नाही. किती दिवस लागतात? किती दिवस लागतात? 1 आठवडा, 2 आठवडे ना, ती जखम तशीच राहते, हळूहळू हळूहळू बरी होते. बरोबर आहे की नाही? 1 जखम झाली ना ती लगेच बरी नाही होत, त्याला वेळ लागतो. नीट लक्ष द्या. आपल्याला वाटतं ना पाप झालं क्षमा झाली, लगेच नाही होत. येशूच्या जेवढ्या जखमा होत्या ना, वेळ लागतो ना त्या जखमा भरायला, वेळ लागतो त्या जखमा भरायला. लक्षात घ्या. आपण पाप करून मोकळे होतो, आपण क्षमा मागून मोकळे होतो, पण येशूच्या जखमा कोण भरणार आहे? ज्या येशूच्या जखमांना आपण थोबासारखा हात लावतो ना वारंवार, त्या जखमांना कोण बरं करणार आहे? त्या येशूच्या वेदनांना कोण शांत करणार आहे? त्या येशूच्या त्रासाला कोण शांत करणार आहे? आपण फक्त म्हणतो प्रभू क्षमा, मला क्षमा कर, मी चुकलो, मी पाप झालं माझ्याकडून, कळत न कळत चुकलो. नाही नाही नाही, कळत न कळत चुकलो नाही. 1 तुमचं पाप येशूला त्या वेदनांची आठवण करतं, परत त्याच्या जखमा चिघळतात. तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. कितीदा ते रक्त काढाल त्याचं वारंवार? एकदा दिलं ना तुमच्यासाठी, एकदा धुतलं ना तुम्हाला, एकदा तुमची आंघोळ घातली ना, एकदा तुमचे पाप शुद्ध केले ना त्याने, मग परत त्या जखमांमधून का रक्त काढतायत? आता परत कशाला त्याच्या जखमा कुरेदतायत तुम्ही? की येशू दे रक्त तुझं परत आणि मला क्षमा कर. ख्रिस्ती जीवन याला नाही म्हणत की एकदा क्षमा झाली वारंवार पाप करा.
जखमांना बरं होऊ द्या आता, त्या जखमा वारंवार चिघळवू नका थोमा सारख्या, की मला हात लावून पाहायचा आहे. मग त्या थोमाने विश्वास ठेवला की येशू हा तूच आहे. लक्षात घ्या प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं ज्याने स्वर्गीय दानांची रुची चाखली, ज्याचं पवित्रीकरण झालं, तो जर पुन्हा पापात पडला तर परत त्याचं तारण होणं अशक्य आहे. कारण तो स्वतः करता परत देवाच्या पुत्राला वधस्तंभावर खेळतो. स्वतः करता परत कोणाला? येशू ख्रिस्ताला कुठे खेळतो? एकट्याच्या पापासाठी. लक्षात घ्या, परत वधस्तंभावर खेळतो, असं देवाचं वचन आहे. का? म्हणून तर देव म्हणतो ना, हे तू काय केलं? तुला वाटतं ना छोटस पाप आहे. नाही, ते छोटस पाप नाही. एक फळ खाल्लं, आतापर्यंत भोगतोय आपण, आतापर्यंत भोगतोय त्या एका फळाची किंमत, एका पापाची किंमत. सोपी गोष्ट नाहीये प्रियांनो. आणि म्हणून ते लोक म्हणतात, योना तू हे काय केलं? योनाला जाणीव झाली, अरे मी पळत होतो, फक्त माझ्यावर संकट नाही आलं, सगळी जहाज संकटामध्ये आहे, सगळे लोक संकटामध्ये आहे, सगळी मंडळी संकटामध्ये आहे. समजतंय का? मी माझ्या आयुष्यामध्ये ना असे चर्चेस पाहिलेत, अशा मंडळ्या पाहिल्यात. एक चुकीचा पास्टर सगळ्या मंडळीच्या नाशाचं कारण होतो. समजतंय का? पाहिले, जवळून पाहिले की जर सेवक पापात पडला ना तर ती मंडळीची हाल बघवली जात नाही. मंडळी पापातच जगते, कारण जशी राजा तशी प्रजा, जसा याजक तशी प्रजा, देवाचं वचन आहे. जसा याजक तशी प्रजा. एक सेवक जर पापामध्ये असेल ना, मंडळीची दुरावस्था होऊन जाते. नीट लक्ष द्या. अमेरिकेमध्ये एक देवाचे दास आहेत, पॉल वॉशर. ज्यावेळेस त्यांना एक प्रश्न केला गेला, एका पास्टरांची मीटिंग होती मोठी, सगळे रेव्हरंड बिशप बसलेले होते, PhD होल्डर, आणि त्यांच्या समोर पॉल वॉशरला एक प्रश्न केला गेला की मंडळीसाठी सगळ्यात घातक कोण आहे? काय? मंडळीसाठी सगळ्यात घातक कोण आहे? आपल्या डोक्यात लगेच येतो, कोण? कोण सगळ्यात घातक कोण आहे? सैतान. तुम्हाला माहिती पॉल वॉशरने काय उत्तर दिलं जेव्हा विचारलं त्यांना की मंडळीसाठी सगळ्यात घातक कोण आहे? तर पॉल वॉशरने उत्तर दिलं, पास्टर. कोण? सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं, असं कसं काय? मंडळीसाठी घातक कसं काय पास्टर? तर त्यांनी सांगितलं, जो सेवक प्रार्थनेत नाही तो मंडळीसाठी घातक आहे. जो देवाचा दास वचनामध्ये नाहीये तो मंडळीसाठी घातक आहे. जो देवाचा दास भय धरून चालत नाही परमेश्वराचं तो मंडळीसाठी घातक आहे. जो देवाचा दास आत्म्याने चालत नाही तो मंडळीसाठी घातक आहे. समजते का? बिना प्रार्थना करणारा सेवक मंडळीसाठी सगळ्यात धोका आहे. नवशिका व्यक्ती, त्याच्या गाडीत तुम्ही बसाल का? ज्याला गाडी चालवता येत नाही, आत्ता शिकते, आणि तो तुम्हाला म्हटला आपण मुंबईला जाऊ, माझ्यासोबत चला, अरे बोला ना. का बरं? का बरं? मुंबई आणि नवीन ड्रायव्हर शक्य आहे का? तुम्ही जाल तर सही, परत येणार? तुम्ही जाल हे बरोबर आहे, पण परत येणार नाही, कारण ड्रायव्हर कसा आहे? नवीन. हालेलुया. शक्यच नाही ना त्याच्यासोबत प्रवास करणं. आपल्याला माहिती नाही जाऊ शकत. कळतंय का? एखादा व्यक्ती तुम्हाला भेटला आणि तो म्हटला, मी ना 5 वर्षापूर्वी गाडी शिकलो होतो. किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी. पण त्याच्यानंतर चालवलीच नाही. आज आपण जाऊ कुठं? मुंबईला. चल आपण जाऊ, मी तुला फिरून आणतो. झालं? कारण यांनी 5 वर्ष झाले गाडीला हात लावलेला नाही, आणि तुम्ही त्याच्यासोबत गाडीत बसाल. अनेक सेवक असेच आहेत की प्रार्थनेत बसत नाही आणि मंडळीला घेऊन चाललेत कुठं? स्वर्गात. बोला कुठं? काय वाटतं तुम्हाला? गाडी चालवतील का रस्त्यातच ठोकतील कुठेतरी? सोपी गोष्ट आहे. समजते का मी काय सांगतोय? पॉल वॉशर काय म्हणतात, जो सेवक प्रार्थनेत नाही तो मंडळीसाठी काय आहे? घातक आणि धोका आहे. जो सेवक बायबल वाचत नाही तो मंडळीसाठी काय आहे? धोका आहे. जो सेवक आत्म्याने चालत नाही तो मंडळीसाठी काय आहे? धोका आहे. अमेरिकेमध्ये अशी शिक्षण, पॉल वॉशर असा सेवक आहे. ऐका त्याचे व्हिडिओ कधीतरी, पॉल वॉशरचे. असे बोलतात ना ते, मी काय, मला खूप आवडतं त्यांचं वचन ऐकायला. का? कारण मला पण माझ्या चुका कळतात. हालेलुया. मला पण माझ्या उणिवा कळतात. असा सेवक जो सरळ बोलतो अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये, देशामध्ये. तुम्हाला माहितीये, लोकांना समजत नव्हतं की हे काय उत्तर दिलं यांनी, की एका मंडळीसाठी घातक एक पास्टर आहे. योना सारखा व्यक्ती जहाजासाठी घातक ठरला ना, संदेष्टा होता ना तो.
देव बोलायचा त्याच्याशी, भविष्यवक्ता होता तो. मग का जहाज तुझ्यामुळे संकटात आलं? मग का लोक तुझ्यामुळे संकटात आले? का? कारण योना तू प्रार्थनेत नाहीये. लोक त्यांच्या देवाची प्रार्थना करतायत आणि योना काय करतोय? झोपतोय. बोला, योना काय करतोय? मग जहाज बुडालच ना. एका सेवकामुळे जहाज वाचलं पाहिजे, पण एका सेवकामुळे जहाज काय होतंय? बुडतंय. हा विषय इथं. सेवा करणं चांगली गोष्ट आहे, देवाचा दास बनणं चांगली गोष्ट आहे, पास्टर म्हणून सेवा करणं उत्तम गोष्ट आहे. पण लक्षात घ्या, तुम्ही जी जबाबदारी स्वीकारतात ना त्याचं गांभीर्य पण लक्षात ठेवा. जर मी प्रार्थना करणार नाही तर जहाज बुडायला लागेल. बोला, जहाज बुडायला लागेल. म्हणून मला प्रार्थना करणं आवश्यक आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या ठिकाणी ते लोक म्हणतात योनाला, योना तू संदेष्टा येणार आहे, तू सेवक आहे ना, तूच सांगतो ना, भविष्यवक्ता आहे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी आणि समुद्र निर्माण केला त्याचा तू उपासक आहे ना, मग तू हे काय केलं? त्या देवाला तू ओळखतो ना, मग तू हे काय केलं? त्या परमेश्वराला तू चांगला ठाऊक आहे, जाणतो ना त्या परमेश्वराला, मग तू हे काय केलं? समजतंय का? म्हणून ते लोक त्याला तो प्रश्न करतात, योना तू हे काय केलं? मला असं वाटतं ना, जेव्हा त्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना, योनाचे डोळे उघडले. बोला, योनाचे काय उघडले? डोळे उघडले. अरे, योनाला कळलं मी काय केलं. मी देवाचा विरोध तर केलाच, या लोकांना पण ते संकटामध्ये आणलं, स्वतःचा जीव पण धोक्यात टाकला, सगळी जहाज धोक्यामध्ये टाकली. मी हे काय केलं? हालेलुया. मग पुढं फार चांगली गोष्ट आहे, पुढे वाचा. हा, ते त्याला विचारू लागले की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आता योना आम्ही तुझे काय करावे? हा, समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. समुद्र अधिकाधिक काय होत होता? खवळत होता. मला एक सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न करतो. समुद्र खवळलेला होता का देव खवळलेला होता? हा, खरं सांगा तुम्ही. योनाच्या बाबतीमध्ये समुद्र खवळलेला होता का देव खवळलेला होता? देव. हा, समुद्र कशाला खवळेल कोणावर? समुद्राचं काही घेणं होतं का योनाकडे? अरे बोला ना, बोलत जा. समुद्राचं काही घेणं होतं का योनाकडे? समुद्राला काही घेणं देणं नाहीये. लक्षात घ्या की योनावर कशाला खवळेल तो. पण तुम्हाला माहिती समुद्र का खवळला होता? कारण कोण खवळलेला होता? देव. बोला, कोण खवळलेला होता? नीट लक्ष द्या. योनाच्या परिस्थितीमध्ये आहे ना, त्या परिस्थितीमध्ये काय खवळलेला दिसतोय? समुद्र. पण ऍक्च्युअली तो समुद्र खवळलेला नाहीये. कोण खवळलेला आहे? देव. कोणासाठी? योनावर. कोणावर खवळलेला आहे? खवळणं म्हणजे माहितीये ना तुम्हाला? राग येणं. बोला, काय? हिंदीमध्ये हेच वचन वाचा. किती वचन येते? 11 वचन वाचा हिंदी. हा, 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 नहीं बढ़ती ही जाती थी, त्याच्यात नहीं कळत ते हिंदी मध्ये. उन्होंने योनास से पूछा, समुद्र शांत हो जाए इसके लिए हम तुम्हारे साथ क्या करना चाहिए? समंदर हर क्षण विकराल होता जा रहा था. हालेलुया. हिंदी मध्ये पेक्षा मराठीत भारी आहे. काय होता? खवळलेला होता. बोला, काय होता? खवळणं म्हणजे काय? खवळणं म्हणजे काय? एकदम रागाने चिडणं, त्याला काय म्हणतात? खवळणं. एकदम खवळून जातो माणूस रागून, रागात. तुम्हाला माहितीये समुद्र नव्हता तो खवळलेला. तो खवळलेला कोण आहे? देव. बोला, कोण आहे? मग योनाला ते प्रश्न करतात की हे योना, आता तो समुद्र जो खवळलेला आहे ना त्याला शांत करण्यासाठी आम्ही काय करावं? आमेन. मग योनाला आता सुचलं, अरे हा तर समुद्र नाही रे खवळलेला, हा खवळलेला कोण आहे? देव. जो या जहाजाला ठोकतोय ना, जो या जहाजाला उलथू पाहते ना, जो या जहाजाला डुबवायचा भाग आहे ना, तो समुद्र नाहीये. तो कोण आहे? देव. कारण त्या जहाजात कोण बसलाय? योना. बोला, त्या जहाजात कोण बसलाय? हा, नीट लक्ष द्या. त्या जहाजाला पुढे जो जाऊ देत नाही ना तो समुद्र नाहीये. त्या जहाजाला जो पुढे जाऊ देत नाही ना तो कोण आहे? देव. तो खवळलेला आहे कारण. आणि तो योनाला पुढे जाऊ देत नाही. तो योनाला थांबवतोय, तिथंच थांब, नाही जाऊ शकत तू तार्शीशला. तुझी इच्छा नाही पूर्ण होणार का? कारण तू कोणाला फसवलंय? देवाला. कोणाला फसवलंय? मला फसवून तू तार्शीश गाठू शकत? मला फसवून तुझी इच्छा तू पूर्ण करू शकत नाही. म्हणून देव खवळलेला आहे कोणावर? योनावर. आणि योनाला तिथंच थांबून ठेवलेले नाही. ना पुढे जाते ना मागे जाते. हालेलुया. मग ते लोक म्हणतात, योना आता काय करायचं रे बाबा? समुद्र तर खवळलेला आहे, तो शांत होत नाही. योनाला कळून गेला हा समुद्र नाहीये,
हा देव आहे जो माझ्यावर खवळलेला आहे. पुढे वाचा. तो त्यांना म्हणाला मला उचलून समुद्रात फेकून द्या. मला उचलून कुठं फेकून द्या? समुद्रात फेकून द्या. कसं काय? त्याला माहितीये खवळलेला कोण आहे? देवाच्या हाती टाकून द्या आता मला. हालेलुया. तो देव आहे ना, तो खवळलेला आहे. पण योनाला माहितीये ना, जरी तो खवळलेला आहे ना आणि मी जर त्या खवळलेल्या देवाच्या हातामध्ये पडलो तरी तो शांत होऊन जाईल. हालेलुया. नीट लक्ष द्या. देव कोण कधीपर्यंत खवळतो माहिती आपल्यावर? कधीपर्यंत राग करतो? जेवढे तुम्ही पळाल. काय? जेवढे तुम्ही पण एकदा तुम्ही त्याच्या हातात आले ना तर त्याचा सगळा राग कसा होऊन जातो? समुद्र केव्हा शांत झाला? समुद्र केव्हा शांत झाला? योनाला समुद्रात देवाचा राग कसा झाला? शांत. हालेलुया. देवापासून पळू नका, देवाच्या हातात या. आमेन. तुम्ही किती पाप केले ना, किती चुकलो ना आपण, किती विरोधात वागलो ना, खवळलाय ना देव. देव माझ्यावर रागावलाय ना, देव मला संकटात टाकतोय ना, मला परीक्षेत टाकतोय ना, मी म्हणतो त्या देवाच्याच हातामध्ये जा. तो नाश नाही होऊ देणार तुमचा. तो काय होऊन जाईल परत? शांत. मला काय होऊन जाईल? शांत. हालेलुया. योनाला कळून गेलं आता ना पळून फायदा नाही. आता जो खवळलेला आहे ना त्याच्याच हातात जायचं. मारेल नेत तारेल. हालेलुया. मारेल नेत दोनच गोष्टी होणार आहे. आमेन. असा मी जर जहाजातच बसून राहिलो ना, मी एकटा नाही मरणार, हे सगळे मरतील माझ्यासोबत. समजतंय का? कारण कोण खवळलेला आहे? जोपर्यंत योना, नीट लक्ष द्या, जोपर्यंत योना जहाजात बसलेला आहे. कुठं बसलेला आहे? देव त्याच्यावर काय खवळलेला आहे. बोला काय? पण जसा योना देवाच्या हातात, त्या लोकांना काय सांगतो योना आहे नाही म्हणत की मी उडी मारतो समुद्रात, असं बोलला का योना? नाही. योना काय म्हणतो? मला उचला आणि कुठं फेका? मला फेका देवाच्या हातामध्ये. हालेलुया. एखादा व्यक्ती चुकला ना, एखादा सेवक चुकला ना, मी तुम्हाला एकच सांगतो, त्याला देवाच्या हातात फेका. कोणाच्या हातात फेका? देवाच्या हातात. मग देवाला माहिती काय करायचं. आमेन. एक गोष्ट लक्षात घ्या, जर एखादा व्यक्ती देवापासून दूर झाला, देवाला फसवायला लागला, देवाच्या विरोधात जायला लागला, लक्षात घ्या मंडळीचं एक काम आहे. काय करायचं? त्याला उचलायचं आणि कोणाच्या हातात फेकायचं? देवाच्या हातात. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, देव तारेल. आमेन. देव त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये काम. योना काय म्हणतो? मला कुठं फेका? समुद्रामध्ये फेका. मी नाही उडी मारत, मी नाही उडी मारत, तुम्ही फेका. पण इच्छा आहे माझी कुठे जायची? समुद्रात. कोणत्या समुद्रात? खवळलेल्या. मला कोणत्या? त्याच्या खवळलेल्या हातात जायचंय मला. नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं, तुमचा शत्रू सैतान. काय? तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा शोधत फिरतोय. कशासाठी? कोणाला फरावं. बोला कोणाला? तो पण संतापलेला आहे. कोण? सैतान. तो पण खवळलेला आहे. कोण? प्रकटीकरणाच्या पुस्तकात जर तुम्ही वाचलं ना, बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे. नीट लक्ष द्या. स्वर्गामध्ये एक युद्ध झालं, प्रकटीकरणात लिहिलेलं आहे. मिखाएल आणि त्याचे दूत सैतानाशी लढले. बोला कोण? मिखाएल आणि मग त्यांनी येशूच्या रक्ताद्वारे, कोकऱ्याच्या रक्ताद्वारे त्याला हरवलं आणि तिथून त्याला कुठं फेकलं? पृथ्वीवर. कुठं फेकलं? सैतानाला, लुसिफराला कुठं फेकलं? पृथ्वीवर. आणि मग बायबल असं म्हणतो, आता तो खूप खवळून ना रागाने कुठं आलेला आहे? पृथ्वीवर. बोला कुठं आलेला आहे? तो हिंडत फिरत असतो. आपण शिकलो ना योबाच्या पुस्तकात. तो काय करत असतो? नुसता. पण तो असा प्रेमाने हिंडत फिरत नाही. तो कसा फिरतो? रागाने, खवळलेला. कोणाला फाडावं आणि कोणाला? लक्षात घ्या, देव रागावतो, खवळतो जर मी चुकलो तर. पण त्याच देवाच्या हातात तुम्ही गेले ना, तो शांत होऊन जातो. हालेलुया. सैतानाचं तसं नाही. तो रागावलेला आहे, खवळलेला आहे, आणि तुम्ही जेवढे त्याच्या जवळ जाल तेवढा तो तुम्हाला फाडेल. तो तुमच्यावर दया करणार नाही. मग कोणाच्या हातात जाणं चांगलंय? भले तो खवळलेला असेल तरी कोणाच्या हातात जाणं चांगलंय? देवाच्या. कारण काय? खवळलेला समुद्र काय झाला? हालेलुया. फक्त देवाची एकच अपेक्षा आहे, योना तू ये माझ्याकडे. आमेन. तू जोपर्यंत तार्शिशला जायचा प्रयत्न करशील ना, माझा राग शांत होणार नाही. मला तू शांत करू शकणार नाही. मग मरतील सगळे, मग जहाज बुडेल, मग तुझ्यामुळे सगळ्यांचं वाटोळ होईल. पण जर तू माझ्या जवळ आला ना, ह्याच परिस्थितीमध्ये, समुद्र शांत झाल्यावर योनाला फेकलं का खवळलेल्याच परिस्थितीत फेकलं? खवळलेल्याच. योनाला हिम्मत बांधावी लागली,
तयारी करावी लागली की काही झालं तरी चालेल, मेलो तरी चालेल, पण देव जसा आहे ना खवळलेला, त्याच्या हातात मी तसाच जाईल. पण तुम्हाला माहिती तो इतका दयाळू आहे. आमेन. एवढा दयाळू परमेश्वर आहे ना, म्हणून देवाचं वचन म्हणतं तुमचे पाप लाखेसारखे लाल असले तरी ते बर्फासमान शुभ्र होतील. आमेन. तो किती खवळला ना तरी क्षमा करतो, तो किती खवळला ना तरी शांत होऊन जातो जेव्हा आपण स्वतःला त्याच्या हातामध्ये देतो. आमेन. जसा योना देवाच्या हातात आला, वाचा ते वचन, योनाचं पुस्तक किती वचन आहे ते? 15. हा. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकले, तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. तेव्हा समुद्र खवळायचा राहिला, शांत झाला. आमेन. देवाचा सगळा राग काय झाला? कारण कोण आला? योना. बोला कोण आला? परत कोण आला? माझ्या जवळ कोण आला? हालेलुया. आहे त्या परिस्थितीत देवाजवळ या. आमेन. पळायचा प्रयत्न करू, जेवढे दूर पळाल तेवढा देव खवळेल, तेवढा देव काय होईल, आणि त्याचा त्रास कोणाला होईल? आपल्याला पण आणि सगळ्यांना. समजतंय ना? काल वचनातून आपण शिकलो होतो ना की जेव्हा जहाज बुडायला लागली त्या लोकांनी काय टाकायला सुरुवात केली? सामान, माल जो होता ना त्याच्यातला कुठं फेकायला सुरुवात केली? समुद्रात. का बरं? कारण त्यांना वाटत होतं जहाज बुडायला, पण त्यांना माहिती नव्हतं सगळ्यात जड वस्तू तर जहाजाच्या तळाशी आहे ना. सगळ्यात जड वस्तू ज्याच्यामुळे खरं जहाज बुडतंय ती कोण होती? योना. कारण तो इतका जड होता पापाने. तुम्हाला माहिती ज्याच्या ठाई पाप असतं ना तो जगातला सगळ्यात जड व्यक्ती आहे. तो कोणालाही बुडवू शकतो. समजतंय का? तो व्यक्ती कोणालाही बुडवू शकतो. एक पापातला व्यक्ती तो योना होता की तो एवढा जड झालेला होता ना, त्यांनी सगळे पोते बिते सगळं जड सामान जहाजातून टाकत होते तरी जहाज बुडत होती. जहाज बुडायची राहिली नाही. विचार करायला लागले का बरं असं होतंय? खलाशी म्हणत असतील की एवढं जहाजाचं सामान रिकामं केलं, एवढी जहाज रिकामी केली तरी सुद्धा जहाज काय होते? कारण सगळ्यात जड माणूस कुठे आहे? तळाशी बसलेला आहे. आणि तो जड काय? कारण त्याच्या ठाई काय आहे? पाप आहे. लक्षात घ्या. हा, म्हणून ते जहाज बुडत होतं. लक्षात घ्या. पण त्याच अवस्थेमध्ये योनाने स्वतःला देवाच्या हातामध्ये सोडून दिलं आणि योना म्हणतो मला कुठं फेका? समुद्रामध्ये. आणि बायबल असं म्हणतं जसं त्याला फेकलं समुद्र काय झाला? शांत झाला. हालेलुया. तुम्हाला मी सांगतोय देवाचा उपहास व्हायचा नाही. मग देव काय बोलला असेल त्याला? हिरून फिरून आला ना आता माझ्या हातात. खूप पळत होता ना, तार्शिषचं तिकीट काढून निघाला होता ना तू योना. तार्शिषला उतरणार होता ना, कुठे उतरणार होता? आता कुठे उतरला? धड पुढे पण नाही, धड मागे पण नाही, मध्येच रस्त्यामध्ये. आणि रस्ता पण नव्हता ना, बस स्टँड पण नव्हतं ना. कुठे उतरला? डायरेक्ट समुद्रात. काय असतं? पाणी. बोला काय असतं? हा डायरेक्ट कशावर उतरला? पाणी काय उतरण्याची गोष्ट आहे का? नाही. पण आता पर्याय आहे का? देवाच्या नादी लागाल तर अशाच ठिकाणी उतराल जिथं तुम्हाला जमीन पण सापडणार नाही, पाय टेकायला जागा पण उरणार नाही. समजते का? म्हणून परमेश्वराचा उपहास व्हायचा. जो देवाला फसवतो ना, देव त्याला अशा ठिकाणी उतरवतो की त्याला पाय टेकायला सुद्धा जागा भेटत नाही, त्याचे पाय सुद्धा स्थिर राहू शकत नाही. मग शेवटी योनाकडे पर्याय नव्हता. फेका मला समुद्रामध्ये. तो खवळलेला आहे ना देव, त्याच्याच हातात. मारेल तर तारेल. हालेलुया. झालं असेल पाप. मी अशा अनेक लोकांना बघतो प्रियांनो, नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. काही जणांना चुकतात, प्रत्येक जण चुकतो, मी पण मनुष्य आहे. दावीद नाही चुकला का? बोला नाही चुकला का? अभिषिक्त होता दावीद. देव बोलायचा त्याच्याशी. गोल्याथाला मारलं, मेंढपाळाचा राजा झाला. प्रत्यक्षाने सगळ्यात जास्त स्तोत्र कोणी लिहिली आहेत? कोणी लिहिली आहेत? यरूशलेमेचं मंदिर बांधण्याचा विचार कोणाच्या मनामध्ये आला? दावीद. हा दावीद आहे. हालेलुया. जो आवेशाने देवासमोर नाचला. आमेन. त्याच्यासारखी आराधना कोणी केली नाही. बायबल मध्ये जर आराधना म्हणायची तर कोणासारखी आहे? दाविदासारखी, की त्याला कळत सुद्धा नव्हतं तो कसा नाचतोय. हालेलुया. कोणासाठी नाचत होता? देवासाठी. हा तो दावीद. पण तुम्हाला माहिती पापात पडला ना, चुकला की नाही? मग आपण मनुष्य आहोत की नाही? चुका होतात, होत नाही अशातला भाग नाही. पण मग विषय काय असतो माहिती का? आपण चुका लपवायच्या नादामध्ये स्वतःला लपवतो. काय करतो? लपवतो. एक पाप लपवण्यासाठी आपण शिकलो होतो, मनुष्य दुसरं काय करतो? परत पाप करतो. काहीच करू नका. पाप झालं ना,
चुकलो ना मी, देव खवळला ना, देवाने माझ्यावर राग केला ना, परमेश्वर मला संकटात टाकतोय ना, मी परीक्षेत पडतोय ना, एकच काम करा, आहात तसे देवाच्या हातामध्ये येऊन जा. त्याला म्हणा मार नेत तार. तो मारेल बी ना तरी नाश होऊ देणार नाही. लक्षात घ्या, मारेल तरी नाश होऊ देणार नाही. तिथंच गेली. फक्त त्याची इच्छा आहे जिवंतपणे कोणाच्या हातामध्ये या, देवाच्या. बोला कोणाच्या हातामध्ये या. मी काही सेवकांना बघितलंय असं की पापात पडले पण कबूलच नाही केलं, देवाजवळ आलेच नाही, देवाच्या हातातच आले नाही, ते सांगतच फिरले की मी काहीच केलं. कोणाला सांगतायत? लोकांना सांगून फायदा नाही ना. तुम्ही एकच काम करा, ज्याच्या विरोधात तुम्ही पाप केलंय ना त्याच्या हातामध्ये या. कोणाला काही सांगायची गरज नाही. तुम्ही ज्या देवाविरोधात पाप केलं ना तो खवळलाय तुमच्या बाबतीमध्ये. कोण खवळलाय? देव. लोकांना काही पडलेली नाही. लक्षात घ्या, लोकांना काही पडलेली नाही, पण देव जो आहे ना तो जर खवळलेला असेल ना, तुम्ही स्वतःला त्याच्या हातामध्ये द्या, तो शांत होईल आणि तो तुमचं तारण करेल. आमेन. पळू नका, दुसऱ्या वाटा शोधू नका आणि दुसरे मार्ग शोधू नका. 100% परमेश्वर तुमचा उद्धार करेल. आमेन. हीच देवाची इच्छा योनाच्या बाबतीमध्ये होती. हालेलुया. ते वचन परत वाचा जे आत्ता वाचलं आपण. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले, तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. पुढे त्या माणसांना तर परमेश्वराचा फार धाक पडला. त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले. परमेश्वराने योनाला गिळण्याचा एक प्रचंड मासा सिद्ध केला. हालेलुया. परमेश्वराने योनासाठी त्याला गिळायला प्रचंड मासा काय केला? सिद्ध केला. मग सांगा मला, हा देवाचा कोप होता का दया होती? बोला. माशाच्या पोटात योनाने जावं हा देवाचा राग होता का त्याची दया होती? हालेलुया. मग विचार करा ना, खवळलेल्या देवाच्या हातात जरी आलो ना तरी तो आपल्यावर काय करतो? दयाच करतो. बोला काय करतो? नाश होऊ देच नाही. हालेलुया. दाविदाने बेतशेबे सोबत पाप केलं ना. कोणासोबत पाप केलं? बेतशेबे सोबत. तुम्हाला माहिती का, एकदा दाविदाने शिरगंती केली होती लोकांची. काय केली होती? इस्रायल लोकांची शिरगंती केली होती. देवाचा कोप भडकला. काय भडकला? कोप भडकला. मग देवाने ना 3 ऑप्शन दिले दाविदाला. किती ऑप्शन दिले? 3. तुझे शत्रू तुझ्यावर 3 महिने अटॅक करतील. त्यानंतर काय म्हटलंय? मरी येईल. आणि तू तिसरं अजून काहीतरी आहे ना. 3 होते ऑप्शन, पण त्याच्यातलं एक जे ऑप्शन होतं ना ते देवाकडून होतं. कुठून होतं? तर दावीद काय म्हणतो संदेश त्याला, मी माणसाच्या हाती पडू नये. मी कोणाच्या हाती जाईल? चुकलोय ना, मी पाप केलंय ना, त्याला जे करायचं ते करेल, पण मी कोणाच्या हातात जाईल? देवाच्या. कारण मला माहिती मी त्याच्या हातात गेलो ना तो काय होऊन जाईल? शांत. बोला काय होऊन जाईल? खवळलेला समुद्र काय होईल? शांत. आमेन. सर्व परिस्थितीत देवाच्या हातामध्ये या. पळू नका, नाही तो अजून खवळेल आणि तुम्ही त्याचा राग शांत करू शकत, दुरून नाही शांत करू शकत, त्याला समजून शांत नाही करू शकत. तुम्ही फक्त त्याच्या हाती येऊन जा, समर्पण करा स्वतःला. देवाला म्हणा, प्रभू मी आहे, मार नेत तार. मी तुम्हाला सांगतो तो काय होऊन जाईल? शांत होऊन जाईल. तोच देव परत तुम्हाला वाचवण्यासाठी, एक उद्धारासाठी एक नवीन मासा तयार करेल. आमेन. जेणेकरून तो मासा तुम्हाला मरू देणार, तुमचा नाश होऊ देणार. ही देवाची दया आणि करुणा आहे. आमेन. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं, परमेश्वराच्या वचनात आपण पाहिलं, देवाचा उपहास व्हायचा नाही. योनाला वाटत होतं मी फसवेल, फसू दिलं नाही, उलट तो फसला. आणि मग जो पळत होता ना तो स्वतःच कोणाच्या हातामध्ये आला? देवाच्या. तो लोकांना सांगतो मला फेका आता समुद्रात, त्या खवळलेल्या देवाच्या हातात फेका मला. हाच असतो परमेश्वर, जो स्वतःला फसू नाही देत. तो उलट आहे ना, तुम्ही फसवायला जाल तुम्हीच त्याच्या हातामध्ये या, स्वतःहून स्वतःला त्याच्या हातामध्ये द्या. योनाला नव्हतं माहिती पुढे काय होणार आहे. त्याला वाटलं मी मेलो आता, मी जगतच नाही आता. पण तो परमेश्वर दयाळू आहे. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. आहात मी बऱ्याचदा विचार करतो एका गोष्टीचा, आदाम आणि हवेने पाप केलं, फळ खाल्लं, पण ना जेव्हा देव त्यांच्या सोबत आला ना, त्यांच्याजवळ भेटायला आला ना, त्यांना विचारतो तू का खाल्लं? आदाम म्हणतो तुझी बायको करून दिली ना मला हवा, तिने खाऊ घातलं. तिला विचारलं, ती म्हणते मला सापाने सांगितलं. समजतंय ना? मान्य केलं का त्यांनी चूक? नाही, फक्त काय केलं, याचं पाप दुसऱ्यावर ढकललं. समजतंय का? आदाम आणि हवेने एकच गोष्ट करायला लागत होती, काय? देवा आमच्याकडून काय झालं, चुकलं, आम्हाला काय कर. बोलले ते असं? एक शब्द होता, काय? आम्हाला काय कर. मी विश्वासाने तुम्हाला सांगतो तिथंच मॅटर सॉल्व्ह झालं असतं. आता काय झालंय माहिती का? केस चालू आहे.
आता काय चाललंय? तुम्हाला माहिती केसचा निकाल लवकर लागत. मग एदेन बागेवर स्टे आलेला आहे. काय आलाय? स्टे. जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तुम्हाला एदेन बाग भेटत नाही. मॅटर तिथं सॉल्व्ह झालं असतं. कुठं? एदेन बागेमध्ये. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक वचन सांगतो, तुझा वादी म्हणजे काय? तुझ्यावर आरोप करणारा जर तुला शिपायांकडे किंवा न्यायाधीशाकडे घेऊन जात असेल ना, तर वाटेतच त्याच्याशी काय कर? वाटाघाट कर, बोलणं लाव त्याच्याशी, आणि तू मॅटर कुठं सॉल्व्ह कर? तिथं जर जाशील ना तर तो तुला शिपायांच्या हाती देईल आणि तो तुला तुरुंगात टाकेल. समजतंय का? मॅटर कुठं सॉल्व्ह करायचंय आपल्याला? तिथंच, जागेवरच. मग आदाम आणि हवेने हे मॅटर कुठं सॉल्व्ह करायला पाहिजे होतं? एदेनवाडीतच. पण प्रॉब्लेम काय झाला? मान्य केली का चूक? मग तिथून काय झाली? केस, कोर्ट केस. आता आपला खटला चालू आहे. समजतंय का? सगळे नुसते आपण फेऱ्या मारतोय, तारखांवर तारखा चाललंय. येशू ख्रिस्त काय म्हणतोय? मी येईल. काय म्हणतोय? मी येईल. पण कधी येईल हे सांगता येणार? म्हणजे तारीख कधी येईल सांगता येणार? तारीख पे तारीख ना, नुसत्या तारखांवर तारखा चाललंय. तुम्हाला माहिती का? तिथंच मॅटर जर सॉल्व्ह केलं असतं ना तर काहीच गरज नव्हती ना. आज परमेश्वर काय करतोय माहिती का? आमच्यासारख्या वकिलांना उभं करतोय लोकांसमोर. आम्ही काय करतोय? दुसरं सेवकांचं काम काय माहिती का? देवामध्ये आणि मनुष्यामध्ये काय करणं? वकिली करणं. बोला, काय करणं? ओके प्रभू, काही नाही रे, चूक झाली, यांच्याकडून क्षमा कर. मध्यस्थी करायचं काम ना. येशू ख्रिस्त काय करतोय आपल्यासाठी? वकिली. काय करतोय? कोणासाठी? कोणाकडे? देवाकडे. की हे परमेश्वरा, जाऊ दे आता, मी यांच्यासाठी जामीन घेतली ना. मी यांची काय घेतली? बघा, विचार करा, हे सगळं कोर्ट मॅटर आहे. हालेलुया. कारण येशू ख्रिस्ताने जामीन घेतली तुमची आणि माझी. कुठं? कल्वरीच्या वधस्तंभावर. समजतंय का? त्याने रक्त दिलं, स्वतःचा प्राण दिला, आणि त्याने म्हटलं हे यांची जामीन झाली प्रभू, आता याला काय कर? सोड. याला काय कर? पण जामीन घेतल्यावर पण काय चालते? केसचा निकाल नाही लागत. तुम्ही आणि मी आहे ना जामीनवर सुटलेलो आहोत. बोला, काय? पण अजून मी आरोपी. म्हणून असं नका विचार करू की आता माझ्यावर केस राहिलेली नाही. जेव्हा न्यायाधीश कुठं बसेल? कुठं बसेल? तिथं खऱ्या अर्थाने निकाल लागेल. हालेलुया. आता आपण सगळे आरोपी कसे सुटलेले आहोत? जामीनावर ना. पण केस चालू आहे. मी शिक्षक आहे ना, आम्हाला ना कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायला लावलंय. सगळ्या जितके पण नोकरदार वर्ग आहे ना, सगळ्यांना कंपल्सरी. पोलीस स्टेशन मधून आम्हाला एक फॉर्म भरायला गेला. आम्ही केलं ते. माझ्यावर काही केस नाही निघाली. म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये एक फॉर्म भरावा लागतो ऑनलाईन. मग पोलीस स्टेशन मध्ये सबमिट करायचा. मग एसपी ऑफिसला जातं आणि मग आमच्या नावावर जर एखादी केस असेल, गुन्हा असेल, तर त्यांना कळतं आणि मग सर्टिफिकेट देतात की याच्यावर काहीच गुन्हा नाहीये किंवा आहे, असं सर्टिफिकेट. माझ्यावर नव्हता, तेव्हाला धन्यवाद. तुम्हाला माहिती का, सगळी नोंद असते ह्या व्यक्तीवर काही गुन्हा आहे का नाही. समजतंय का? गुन्हेगार पण फिरतायत ना, आज फिरतायत की नाही जामिनावर. पण जेव्हा त्यांचं अकाउंट काढलं जातं ना, सगळं कळतं की याने काय गुन्हा केलेला आहे. कळतं की नाही? मग आपला पण प्रॉब्लेम तोच आहे. आपण जामिनावर सुटलेलो आहोत. बोला, कशावर सुटलेलो आहोत? पण अजून बी केस, आपल्यावरचा आरोप आहेच. अजून केस नील झालेली नाही. आपला वकील लढतोय. कोण? येशू. बोला, काय करतोय? लढतोय. तो म्हणतोय प्रभू दया कर. प्रभू म्हणतो थांब, अजून यांच्याकडे अजून 40 वर्ष येते. काय उद्योग करतात त्या 40 वर्षात ते बघू आपण. समजतंय का? म्हणून असा विचार करू नका की केस नील झालेली आहे. आपण फक्त कशावर सुटलोय? जर तुम्ही नीट राहिले तर केस काय होईल? नील होईल. समजतंय का? काय होईल? बा इज्जत बरी, नाही तर मग बेइज्जत बरी व्हाल तुम्ही. समजताय का? जर तुम्हाला वाटतंय ना आपल्यावरील सगळे गुन्हे काढून घेतले जावे, तर लक्षात घ्या, त्याच्यासाठी तुम्हाला ह्या जीवनामध्ये व्यवस्थित वागावं लागेल. आमेन. अशा धोक्यामध्ये राहू नका की माझ्यावरचे सगळे आरोप निघून गेलेले आहेत. नाही, तुम्ही आणि मी जामिनावर सुटलेलो आहोत. हालेलुया. एक दिवस येईल की येशू ख्रिस्त कुठं बसेल? न्यायासनावर. तिथं बसल्यानंतर तो ठरवेल की जे नीतिमान देवाच्या इच्छेप्रमाणे, माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागले, जगले, त्यांना म्हणेल तुम्ही इकडे या. मेंढर कुठे या?
उजवीकडे या. आणि सगळे शेरड कुठे या, बकऱ्या बोकडं कुठे या, डावीकडे. हे मी म्हणतो का, हे कुठे लिहिलेलं आहे, देवाच्या वचनामध्ये. समजते ना? हा. मेंढरांना एकीकडे घेईल आणि शेरडांना एकीकडे घेईल. केव्हा? जेव्हा तो कुठं बसेल, न्यायासनावर. आमेन. तोपर्यंत खटला चालू आहे. म्हणून जास्त उड्या मारायच्या नाही. एकदम मी खूप धार्मिक झालो, मी खूप नीतिमान झालो, नाही 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 नाही. तुम्हाला रोज देवाच्या भयामध्ये चालावं लागेल. हालेलुया. काही काही गुन्हे असे असतात ना, काही काही आरोपी असे असतात की त्यांनी जर गुन्हा केला आणि सापडले पोलीस स्टेशन मध्ये, तर तुम्हाला माहिती का, त्यांना दर महिन्याला सही करायला जावं लागतं. कुठं? पोलीस स्टेशन मध्ये. कुठं? पोलीस स्टेशन मध्ये. का बरं? बरं PSI ला खूप आवडतात का ते? असं काही आहे का? नाही. पण त्याला कळावं की हा काय उद्योग करून राहिला, हा इथं आहे का नाही. दर महिन्याला हजेरी द्यायला जावं लागतं. आपण दर आठवड्याला काय येतोय, रविवारी. तुम्ही येतात का नाही दर रविवारी चर्चला? अरे बोला ना. का बरं येतो माहिती का आपण? का बरं? हजेरी द्यायला. बोला का बरं? हा. हे सगळे आरोपी आहेत देवाला सांगायला येतात, प्रभू येतोय बरं का, मी येतोय दर रविवारी, सही करतो आणि निघून जातो. आपण देवाला सांगतोय येतोय बरं का, मी तुला हजेरी दिली, तुझ्या समोर, तुझ्याशीच एकनिष्ठ आहे. अजून येत जा. एखादी सही चुकली ना, परत खटला चालवेल तुमच्यावर. समजतंय का? ज्याने क्षमा केली, ज्याने जामीन दिली ना, तो परत आतमध्ये पण टाकू शकतो. कळतंय का? हा. म्हणून त्या देवाच्या नादी लागायचं, देवाचा उपहास व्हायचा नाही. आमेन. योनाने ते करण्याचा प्रयत्न केला, पण योना स्वतःच्याच गोष्टींमध्ये अडकला. हालेलुया. बायबल असं म्हणतं, ज्या वेळेस योनाने स्वतःला त्या खवळलेल्या समुद्रामध्ये फेकायला लावलं ना, तिथंच तो समुद्र शांत झाला. कारण तो समुद्र खवळलेला नव्हता, देव खवळलेला होता. पण जेव्हा योनाने स्वतःला समर्पित केलं त्याच्या हातामध्ये, देव शांत झाला. आणि त्याच देवाने योनाला वाचवण्याची, नाश करण्याची नाही, वाचवण्याची योजना बनवली. मला काय, कसली योजना बनवली? चुकले असू ना, क्षमा करा. आज स्वतःला देवाकडे या, पश्चाताप करा आणि क्षमा मागा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तो योजना बनवेल तुमचा उद्धार करण्याची. हालेलुया. त्याची इच्छा नाही की तुमचा आणि माझा नाश व्हावा, आपलं तारणच व्हावं, ही देवाची इच्छा आहे. भले मी कितीही चुकलो तरी सुद्धा. मग याचा अर्थ असा नाही होत बरं का की मी पाप करायचं, चुकायचं, वारंवार देवाकडे यायचं. अजिबात नाही, अजिबात नाही. कळत न कळत चुकलोय ना मी, पाप झाले ना माझ्याकडे, मी तुम्हाला सांगतो देव संधी देईल तुम्हाला. या, पश्चाताप करा, देवाच्या हातामध्ये या. मग मारो का तारो. बोला मारो का. मग असं नाही म्हणायचं मला असंच कर आणि तसंच कर आणि मला हेच पाहिजे, मला आरोग्याचे, काही नाही. क्षमा झाली, खुश राहायचं. आजार बरा नाही बी केला तरी खुश राहायचं. परिस्थिती नाही बदलली तरी खुश राहायचं. परत सेवा नाही दिली तरी खुश राहायचं. स्टेज परत नाही भेटलं तरी. समजतंय का? अनेकदा काही लोक अभिषेक गमवून देतात, पापात पडतात आणि देवाकडे येतात, पश्चाताप करतात आणि देवाला काय मागतात माहिती का? मला परत तिथंच उभं कर जिथून मी पडलोय. ते देव ठरवेल, तो तारो किंवा मारो. तारलं तर परत उभं करेल, नाही तर मग खालीच बसवेल. ते कोणाच्या मूडवर आहे? तुम्ही नाही सांगायचं, आपण नाही शिकवायचं त्याला. देवाचा उपहास व्हायचा नाही. मी तुम्हाला सांगतो, एकदा देवाला फसवल ना एखाद्या व्यक्ती, तर लक्षात घ्या, सगळं रिकामं होऊन जातं, कंगाल होऊन जातो तो व्यक्ती. काय होऊन जातो? कंगाल. आणि त्यावेळेस तुमच्याकडे दोनच ऑप्शन असतात, फक्त देवा, एक तर तार नाही तर मार. आणि दोन्ही गोष्टींसाठी तयारी ठेवायची. परत ते भेटेल नाही, ते देव ठरवेल द्यायचं काय. दाविदाला दिलं, आपल्याला दिली याची गॅरंटी नाही. योनाला परत ती सेवा दिली, आपल्याला दिली याची गॅरंटी नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाला नाही भेटत. शाऊल चुकला, त्याला कुठं परत भेटलं? गमवलं त्याने, शाऊलाने सगळं गमवलं, काहीच नाही भेटलं त्याला. त्याचं राजपद गेलं, तो मेला. लक्षात घ्या, तार नाही तर मार. लक्षात घ्या. पण आहात तसे देवाच्या हातामध्ये या, तो ठरवेल काय करायचं. पण एक विश्वासाने सांगतो, शरीराचा नाश झाला, आत्म्याचा होऊ देणार नाही. हेच महत्वाचं आहे. हालेलुया. पापात मरण्यापेक्षा ना त्या खवळलेल्या देवाच्या हातात मरा. माझं म्हणणं आहे, उद्धारच होईल, नाश होणार. योनाला समजून गेलं
की भो असा पण मरणार आहे, पण असा मेलो तो पापात मरेल, पण खवळलेल्या देवाच्या जरी हातात गेलो ना पश्चाताप करून, तरी सुद्धा तो देव दयाच करेल. आमेन. आणि ती दया देवाने केली. आज परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी तेच बोलतोय, जसे आहात तसे देवाच्या हातामध्ये या. देव परत आपल्यावर दया करेल. आमेन. हालेलुया. कारण देवाचा उपहास व्हायचा, त्याला फसवण्याचा विचार करू नका, अन्यथा स्वतः फसाल. कारण देव कधीच, परमेश्वर कभी ठट्टों में नहीं उड़ाया जाता. हालेलुया. कधीच नाही त्याला कोणी फसवू शकत. आदम आणि हवेने पण खाल्लं फळ, फसू नाही शकले. देव तिला म्हटला, हवा तू हे काय केलं, काय केलं? फक्त फळ खाल्लं, नाही तू फळ नाही खाल्लं, माझ्या मुलाला पण खाऊन गेली तू. एकुलता एक पुत्र दिला मी तुझ्यासाठी, त्याचं रक्त सांडलं मी तुझ्यासाठी. आज आपण काय खातोय मला सांगा ना, आज आपण काय खातोय सांगा ना? येशूचं शरीर आणि येशूचं एक फळ खाल्लं हवेने. बोला काय खाल्लं? आणि आता आज आपण काय खातोय? त्या फळामुळे देवाच्या एकुलत्या एका पुत्राला खातोय. कळतंय का? हवेला खूप छान वाटलं एक फळ खाण्यासाठी. अरे पण हवा तू एक फळ खाल्लं ना, पण आज आम्ही देवाच्या पुत्राला खातोय तुझ्यामुळे. येशू काय म्हणतो? योहान कृष्ण वर्तमान 6 अध्याय वचन 53 पासून पुढे वाचा. योहान 6 वचन 53. यावर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचं शरीर, त्याचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्यायला नाही, आणि त्याचे रक्त जर प्यायला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. तुमच्यामध्ये जीवन नाही. मग तुम्हाला काय खावं लागतंय आज? येशू ख्रिस्ताचं शरीर आणि येशूचं रक्त. हवेला वाटलंय मी काय केलं? मी फक्त फळ खाल्लं. नाही, देव म्हणतो तू हे काय केलं? तू जे फळ खाल्लं ना, त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीला येशूचं काय खावं लागणार आहे? शरीर खावं लागणार आहे. देवाच्या पुत्राला खाल्लंय तू, नुसतं फळ नाही खाल्लं. एकुलता एका मुलगा खाऊन गेली तू त्या पापामुळे, त्या फळासोबत. समजतंय का? भावांनो आणि बहिणींनो लक्ष द्या. एक पाप जे आपण केलं आणि त्या पापाचा मोबदला काय माहिती का? आपल्याला काय खावं लागतंय? येशूचं शरीर आणि येशूचं रक्त. विचार करायसारखी गोष्ट आहे. ज्यावेळेस मी भाकर खातो ना प्रभू भोजची, देव वरून पाहतो, देवाला ती भाकर नाही दिसत. देवाला आपल्या हातामध्ये काय दिसतं? येशूचं, येशूच्या शरीराचा तुकडा, येशूच्या मांसाचा तुकडा. आणि देवाला आपण काय करताना दिसतो? तो बोला ना, काय करताना दिसतो? खाताना. खूप देवाला आपल्यावर प्रेम येत असेल ना जेव्हा आपण त्याचा शरीराचा तुकडा खातोय. चांगलं वाटत असेल का? बहिणींनो, तुमच्या मुलाचा बोट कापून जर दुसऱ्याला खायला दिला आणि तुम्हाला सांगितलं बघ कसा खातोय तो, कसं वाटेल? अरे बोला ना, कसं वाटेल? देव बघतोय ना. जेव्हा तुम्ही प्रभुभोज घेतात ना, ही भाकर जेव्हा तुमच्या हातात असते ना, तुम्ही शरीर म्हणून खाता. देव बघतो की माझ्या लेकराला खाता येते. कोणाला खाताय? बोला ना, येशूला खातायत. आणि का बरं खातायत? पाप कोणी केलं? कोणी केलं? जीवन ना मला पाहिजे, मला क्षमा पाहिजे ना, मला उद्धार पाहिजे, खावंच लागेल मला ते, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण त्रास कोणाला होतो? देवाला. मला कोणाला होतो? की माझा पुत्र मेला ना यांच्यामुळे, माझा मुलगा यांच्यामुळे मेला ना, तो ठेचला गेला, त्याचं रक्त सांडलं, त्याचं शरीर उधळलं गेलं ना. हे तुकडे जे आहेत ना माझ्या मुलाचे, जे हे लोक खातायत आणि रडत पण नाही, यांना काही फरक पडत नाही. मस्त खाऊन जातात, मस्त पिऊन जातात, त्यांना काही फरक पडत नाही. तो देव रडतो वरून, अरे माझ्या मुलाचा तुकडा आहे रे तो, थोडा तरी काहीतरी वाटू द्या खाताना, थोडं गांभीर्य ठेवा ते खाताना, थोडी पवित्रता ठेवा ते खाताना. ज्या तोंडाने शिव्या देतात त्याच्याने तरी नका खाऊ, ज्या तोंडाने लबाड्या करतात त्याच्याने तरी नका खाऊ, ज्या तोंडाने पाप करतात ना त्याच्याने तरी नका खाऊ ना. कारण ते देवाच्या एकुलत्या एका लेकराचं तुकडं आहे ना ते. मग ते जेव्हा मी माझ्या तोंडाने खातोय ना, तर हे तोंड तरी शुद्ध ठेवा, हे तरी पवित्र ठेवा ना. मग गिळा ते, मग खाते, काहीतरी तर ठेवा त्या परमेश्वराची. तो देव बघतोय ना तुम्हाला, त्या एकुलत्या एका पुत्राचा लचके तोडताना, त्याचं शरीर उधळताना बघतोय तो, त्याच्या शरीराचे तुकडे खाताना बघतोय ना तो आपल्याला. मग किमान तेवढं तरी गांभीर्य ठेवा प्रभू भोज मध्ये जाताना. एक फळ खाल्लं आणि हवा म्हणते मी काय केलं? देव म्हणतो अगं तू काय केलं तुला नाही माहिती. त्या फळाच्या नादी
माझ्या मुलाला खातील आता लोक, त्याचं शरीर खातील, त्याचं रक्त पितील, आणि तेव्हा यांना काय भेटणार आहे? जीवन. मला काय भेटणार आहे? येशू म्हणतो, जो माझं शरीर खातो, काय, जो माझा देह खातो, माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे. शरीरच खावं लागेल आणि रक्तच प्यावं लागेल. ही भाकर नाही, येशूचं काय आहे? शरीर. आणि हे द्राक्षरस नाही, येशूचं काय आहे? रक्त आहे. जोपर्यंत हे शरीर तुम्ही खात नाही आणि हे रक्त तुम्ही पित नाही, तुमच्यामध्ये जीवन नाही. आणि हे शेवटपर्यंत करावं लागणार आहे, शेवटपर्यंत करावं लागणार आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. त्या गांभीर्याने आज देवाच्या प्रभुभोजच्या जवळ या, देवाच्या मेजासमोर या. आपण आता प्रभुभोजकडे जात आहोत. स्वतःच्या अंतःकरणाची तयारी करा प्रिय. जसे आहात ना, जसे चुकले असाल असू द्या, पापात असाल असू द्या, पण जसे आहात ना देवाच्या हाती येऊन जा आणि देवाला म्हणा, मला क्षमा कर, क्षमा कर प्रभू. तू रागावलेला आहे ना, तरी येतो मी तुझ्या जवळ. तू खवळलेला आहे ना, तरी येतो मी तुझ्या जवळ. क्षमा कर. मार नाही तर तार. इथं नाश नको होऊ मला, तिथं स्वर्गात नाश नको देऊ, तिथं ने मला. आहात तसे देवाच्या हातामध्ये येऊन जा आज, पश्चातापी अंतःकरणाने. चुकलेले असाल काही हरकत नाही, पाप सोडून द्या आणि देवाला म्हणा, याच्या पुढे मी चुकणार, वाईट वागणार नाही, मी क्षमा मागतो, पश्चाताप करतो, तुझ्या चरणी येतो. तेव्हा या प्रभुभोज जवळ या, अन्यथा येऊ नका. डोळे झाका. आपण स्वतःची तयारी करू. प्रत्येक जण आपले डोळे बंद करू. स्वतःला तयार करा प्रिया. आज देवाला म्हणा, प्रभू तुझं शरीर खायचंय मला, तुझं रक्त प्यायचंय मला. काय त्या योग्य मी आहे का? मला ती योग्यता दे परमेश्वरा. आज मी स्वतःला तुझ्या हातामध्ये द्यावं परमेश्वर. सगळे पाप मी कबूल करावे प्रभू. पश्चातापी अंतःकरणाने तुझ्या चरणी यावं दे बाबा. तू तार, तू आमचा उद्धार कर.
आमच्यासाठी तू ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा तुला झाली प्रभू. केवळ फळ खाल्लं असं आम्हाला वाटतं, पण देवा ते केवळ फळ नाही प्रभूजी, पण देवा तुझ्या एका लेकराला आज खावं लागतंय आम्हाला. कारण परमेश्वर हे आमचे पाप आहेत, हे आमचे अपराध आहेत परमेश्वर, जे ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळतात, जे ख्रिस्ताचं रक्त सांडतात, जे ख्रिस्ताचे हालहाल करतात, जे ख्रिस्ताला छळतात, ते आमचे पाप आहेत प्रभूजी. येशूला छळणारे रोमन सैनिक नव्हते, माझे पाप होते. येशूला खिळे ठोकणारे रोमन सैनिक नव्हते, ते माझे पाप होते. येशूच्या डोक्यात काटारी मुकुट घालणारे रोमन सैनिक नव्हते, ते माझे पाप होते. येशूच्या कुशीत भाला घालणारे रोमन सैनिक नव्हते, ते माझे पाप होते. माझ्या पापांनी येशूला उधळलेलं आहे, माझ्या पापांनी त्याला रक्तबंबाळ केला. माझ्या देवा, माझ्या पापांची क्षमा कर, शुद्ध कर, पवित्र कर देवा. तू तुझ्या रक्ताने आणि सर्व माझ्या अपराध पुसून टाक परमेश्वर. मी पश्चातापी अंतःकरणाने तुझ्या चरणी येतो. दया कर, दया कर. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन.